केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून 27 ऑगस्टपर्यंत जपानच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यामध्ये ते टोकियो, नागोया आणि ओसाका इथे जाणार असून जपानचे अर्थव्यवस्था, व्यापार आणि उद्योग मंत्री अकाजावा योर्सेई यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चाही करणार आहेत। तसंच ते जपान सरकार आणि संसदेतल्या वरिष्ठ सदस्यांची भेट घेतील आणि जपानमधल्या भारतीय समुदायाशीही संवाद साधतील। गोयल यांच्यासोबत भारताचं व्यावसायिक शिष्टमंडळही असून जपानला जाणाऱ्या भारताच्या आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या व्यावसायिक शिष्टमंडळाचं ते नेतृत्व करत आहेत। या शिष्टमंडळात 200 पेक्षा अधिक व्यावसायिक प्रतिनिधींचा समावेश असून त्यामध्ये उत्पादनं, सेमीकंडक्टर्स, स्वच्छ ऊर्जा आणि पोलाद क्षेत्रापासून ते वाहन उद्योग, वित्तीय सेवा, आरोग्य सेवा आणि स्टार्टअप्स यासारख्या विविध क्षेत्रांचा सहभाग आहे। पियुष गोयल हे टोकियोमध्ये भारताच्या विकास प्रक्रियेत दीर्घकाळापासून भागीदार असलेल्या जपानच्या मुख्य उद्योग समूहांच्या आणि औद्योगिक घराण्यांच्या सर्वोच्च नेतृत्वासोबत बैठक घेणार आहेत। यासोबतच 1500हून अधिक आघाडीच्या जपानी कंपन्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या केदान रेन या जपानी उद्योग महासंघासोबत ते गोलमेज परिषदही घेतील। या दौऱ्यात सेमीकंडक्टर्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, स्टार्टअप्स तसंच परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांसोबत संवाद यावर विशेष सत्रांचं आयोजन करण्यात आलंय। मध्य जपानमधील औद्योगिक केंद्र असलेल्या नागोया इथे आयोजित रोड शोचं नेतृत्वही पियुष गोयल करतील। तसंच आयची प्रांतातील नेते आणि ऑटोमोटिव्ह आणि पोलाद क्षेत्रातले प्रमुख उत्पादक गुंतवणूकदार यांच्याशीही ते संवाद साधतील। या दौऱ्याची सांगता ओसाका इथे गुंतवणूकदार आणि व्यावसायिक रोड शोनं होणार आहे। यासोबतच इलेक्ट्रॉनिक्स, औद्योगिक आणि ग्राहक केंद्रित क्षेत्रांमधील आघाडीच्या जपानी कंपन्यांचीही बैठका घेतल्या जातील। भारतातील उत्पादन, स्वच्छ ऊर्जा आणि ग्राहक बाजारपेठांमधील संधींची माहिती यावेळी दिली जाईल। परराष्ट्र व्यवहार